हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। महिलांचे चोरून फोटो आणि व्हिडिओ काढल्याचा खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांवर गंभीर आरोप। पुणे सायबर पोलिसात गुन्हा दाखल, अडचणीत वाढ। स्वातंत्र्यदिनी महापालिकेच्या मांस विक्री बंदीच्या निर्णयाचा इम्तियाज जलील यांच्याकडून निषेध। चिकन मटणावर ताव, मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्तांना निमंत्रण। मांस विक्रीच्या बंदीविरोधात जितेंद्र आव्हाड आक्रमक। कल्याणमधील हॉटेलमधील आव्हाडांची सरकारवर टीका, तर 1988 आदेशात मांस विक्रीचा उल्लेख नसल्याची टीका। कल्याणमध्ये हिंदू खाटीक समाजाचं आंदोलन, कोंबड्या घेऊन महापालिका प्रशासनाचा नोंदवला निषेध। पोलिसांकडून आक्रमक, आंदोलकांना घेतलं ताब्यात। मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार। अघोरी शक्ती आली तरी कुणीही वज्रमूठ तोडू शकत नाही, संजय राऊतांकडून ठाकरेंच्या युतीबाबत सूचक विधान। ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्रित बेस्ट क्रेडिट सोसायटीची निवडणूक लढवणार, तर ठाकरेंना शह देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी दरेकर आणि लाड या दोन शिलेदारांना उतरवलं मैदानात। काहींना वाटतं देश 2014 नंतर स्वतंत्र झाला, मात्र 2014 नंतर देश खड्ड्यात गेला, तर भाजपनं देशाला धर्मांध केलं। संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका। एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज अशी आहे की एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांवर दुसरा गुन्हा दाखल झालाय। महिलेच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। चोरून व्हिडिओ काढल्याची तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सायबर पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केलाय। प्रांजल खेवलकरांच्या अडचणीत त्यामुळे आणखी वाढ झाली आहे। आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे आपल्याबरोबर आहेत। नाथाभाऊ, काय म्हणाल आता या सगळ्या प्रकाराला आपण? पोलिसांना नीट चौकशी करावी, या संदर्भामध्ये आणखी काही असेल तर शोधावा, पण खोटे गुन्हे दाखल करू नये। जाणीवपूर्वक यामध्ये लोक उभी केली जात आहेत असं तुम्हाला वाटतं? नाही, आता पोलीस तपासाचा भाग आहे, त्या माध्यमातून काय सत्य तर बाहेर या वाढदिवसात तर काही आलं नाही 15 दिवसामध्ये, पण असं होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही। पण सत्य बाहेर आलं पाहिजे, ही माझी मागणी पूर्वी पहिल्या दिवसपासून आहे की याच्यामध्ये जर सत्यता एवढं रंगवून सांगितलेलं चित्र आहे तर फार मोठं असेल, त्यामुळे याचा नीट तपास केला पाहिजे। तपासामधनं सत्य आहे ते आलं पाहिजे समोर। आणखी गुन्हे दाखल झाले तर आणखी गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, त्याची काही अडचण नाही। जर केलं असेल तर गुन्हे दाखल झालेच पाहिजे, पण एखादा गुन्हा असं असतं की जबरदस्ती करण्याचाही प्रयत्न होऊ शकतो, ते नाकारता येत नाही। त्यांना आता आयोगची बदली केली मधल्यामध्ये, आयोग चौकशी करत होता नीट, मधल्यामध्ये आयोगाने नकार दिला असं मला समजलं की खोटे गुन्हे दाखल करायला वगैरे, त्याची तात्काळ बदली केली, नवीन आयोग दिला। जे काही द्या, कुणी आयोग द्या का कुणी द्या, पण ते शोधा लवकर, खोटे करू नका। नाथभाऊ, तुमच्या मनात काही शंका आहेत का? माझ्या मनात निश्चित शंका आहे। माझं म्हणणं आहे 15 असे एवढे मोठे जर गंभीर स्वरूपाचे आक्षेप चाकणकरांनी घेतले तर 15 दिवस या गोष्टीला झाले, तर या 15 दिवसामध्ये तर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते। पण माझ्या माहितीप्रमाणे यासाठी अजूनपर्यंत त्यांना फिर्यादी मिळाला नाही, म्हणून या ठिकाणी जबरदस्ती करण्याचाही प्रयत्न होतो, खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न होण्याची शंका मला आहे। म्हणून माझंच म्हणणं असं आहे उलट की आणखी खोलवर चौकशी करा, जे सत्य आहे ते करा, पण खोटं करू नका। म्हणजेच माणसं उभी केली जात आहेत, जर त्यांना फिर्यादी मिळत नाहीये तर मग अशा पद्धतीने गुन्हे दाखल करण्याचा तिसऱ्या कुठल्या तरी माणसाकडनं प्रयत्न होतोय असं वाटतंय तुम्हाला? ते शंका घ्यायला अनेक जागा आहे, पण पोलीस तपासावर फार बोलणं अधिक योग्य होणार नाही। या ठिकाणी आयोग बदलला हेच संशयास्पद आहे। पण मग चाकणकरांनी आरोप केल्यानंतर 15 दिवस झाल्याचं तुम्ही म्हणतायत, या 15 दिवसात काहीच होऊ शकलं नाही, हव्या त्या वेगाने तपास केला जात नाहीये का? नाही, आता तो तपासाचा भाग आहे, पोलिसांनी कसं करावं काय करावं। माझं म्हणणं आहे की एवढे मोठे आरोप केल्यानंतर खरंच सत्य जनतेसमोर यायला पाहिजे, मला हे समजलं पाहिजे।
पण मग कुठेतरी आपले जावई प्रांजल खेवलकर यांना अडकवायचं, तुरुंगातच ठेवायचं, वेळ काढायचा, अशा देखील स्वरूपाचं काम चाललंय. आता न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असल्यामुळे मी फार त्याच्यावर बोलणं बरोबर होणार नाही. बरं, पण तपास प्रक्रियेवर तर आपलं मत आपण व्यक्त करू शकता, कारण यापूर्वी देखील अनेक शंका आपण उपस्थित केल्यात. तपास प्रक्रियेवर मी तर सांगितलं होतं की तपास नीट व्हावा, खोटं करू नये. 15 दिवस झाले की 15 दिवसात एकही तक्रार आली नाही, कोणती तक्रार नाही. आता जामीनची वेळ आली म्हणजे मग काहीतरी केलं पाहिजे म्हणून होऊ शकतं. पण सत्य असेल तर शिक्षा झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे. धन्यवाद नाथाभाऊ आपल्या प्रतिक्रियेबद्दल. आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार नेते एकनाथ खडसे होते, ज्यांनी आता त्यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्या विरोधात जो आणखीन एक गुन्हा दाखल झाला आहे त्या विषयाला घेऊन प्रतिक्रिया दिली. याच विषयाला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या नेत्या चाकणकर यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं. पाहूयात. तर एक गोष्ट लक्षात येते, खेवलकर याच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये, पेनड्राईव्हमध्ये काही अश्लील व्हिडिओ सापडलेत. याच्यामध्ये पोलिसांनी BNS 77 IT ॲक्ट 66E अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे. हा गुन्हा म्हणजे संबंधित व्यक्तीची परवानगी न घेता अश्लील पद्धतीने तिचं रेकॉर्डिंग करणं आणि त्याचा गैरवापर करणं, अशा स्वरूपाचं हे रेकॉर्डिंग आहे. त्या अनुषंगाने आज ही गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे अतिशय अक्षम्य असे हे सगळे गुन्हे आहेत. मला या संदर्भामध्ये कुठली माहिती नाही. निश्चित माहिती घेऊनच मी या बाबतीमध्ये बोलेन. आणि या बाबतीत मला असं वाटतं की आता पोलीस तपास करतायत, त्याच्यासमोर सगळे एव्हिडन्स आलेले आहेत. आता काय जर पोलीस चौकशीमध्ये जे आणि ते खरं खोटं ठरेल.